संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मणी आणि मल्लांचा निपात होणार म्हणून सर्वजण आनंदात होते, पण ते उन्मत्त मणी आणि मल्ल यापासून अनभिज्ञ होते। आपल्याच कर्मामुळे आपण विनाश ओढवून घेतला आहे याची त्यांना तिळ मात्रही कल्पना नव्हती। बंधू, आजवर कोणत्याही दैत्याला जे शक्य झालं नाही ते आपण करून दाखवलंय। सर्व दैत्यांना आता आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच आधार नाही। आपल्या हातून दैत्य कुळाचा उद्धार होताना पाहून सर्व दैत्य आनंदात आहेत। आणि या सृष्टीत आता आपल्या खेरीज कोणाचाही आधार नाही हे सर्व दैत्यांना कळून चुकले आहे। आपल्याला विरोध करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही। आजवर या दैत्य कुळाला सर्व देवांनी वेठीच धरले होते, हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। पण आता यापुढे असं कधीही होणार नाही, कारण यापुढे मणिमल्लांची अविरत सत्ता या सृष्टीवर असेल। हो, आता यापुढे देवांचे राज्य कधीही या सृष्टीवर येणार नाही। दैत्य कुळाचा उद्धार आणि दैत्य कुळाचे साम्राज्य हेच आता अनंत काळापर्यंत राहणार। त्रैलोक्यात केवळ मणी आणि मल्लाचा जय जयकार होत राहणार। हे धृतमारी, सहस्त्र दैत्यांना घेऊन तुझी सुद्धा शांत कर। जा धृतमारी जा, युद्धाला आरंभ कर। देवी, आता खऱ्या अर्थाने युद्ध सुरू होणार? हो, घृतमारी कैलासात प्रकट झाली आहे। म्हणजे त्या दैत्यांना घृतमारी एकटीच सामोरी जाणार आहे? तिला एकटं पाठवण्यामागे काहीतरी कारण नक्की असणार। तुला काही शंका आहे का? नाही, तसं नाही। मणिमल्ल या दैत्यांबद्दल एवढं ऐकलं आहे, त्यांना ब्रह्मदेवांचं वरदान आहे, म्हणून असं वाटलं की ती एकटीच कसं सामोरं जाणार त्यांना। जयाद्री, ती विजयी होऊन येणार, आणि तसे नाही झाले तर श्री महादेव स्वतः या महायुद्धात उतरणार। ह्याचा अर्थ श्री मार्तंड भैरव अवताराची वेळ जवळ आली आहे। हो हो, पण माझ्या हे ध्यानात कसे नाही आले? असे विस्मरण का बरं व्हावे माझे? देवी, तुम्हाला खरंच विस्मरण होते आहे? हो, असे वाटते की
हा कैलास सुद्धा मी विसरेन. कधी कधी तर असे होते की तू समोर आलीस आणि असे वाटते की ही कोण बरं. मग ध्यानात येते की ही तर आपली जयाद्री. पण असं का होत असेल? खरं तर मी तेही आठवण्याचाच प्रयत्न करते आहे, पण त्याचे नेमके कारण काय हे माझ्याही ध्यानात येत नाही. आपल्याच विचारात असते, स्वतःशीच हसते, मग स्वतःच डोळ्यात पाणी आणून उभी असते. देवी, मलाही आजकाल विसरायला होतं आहे सगळं. आपल्या दोघींचंही असं होण्यामागे काहीतरी कारण असणार. तुम्ही देवांना विचारलं तर कळेल तुम्हाला. हो, पण त्यांना हे विचारायचे आहे हे तरी ध्यानात राहायला हवे. अहो, मी तर कैलासात चालता चालता वाट चुकायला लागले आहे. पण हे गंभीर आहे. देवी, आता हेच बघा ना. अहो, मी घृतमारी विषयी तुमच्याशी बोलायला आले होते एवढंच मला आठवत आहे. पण तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. ह्या युद्धात जर श्री महादेव उतरणार हे सत्य आहे, तर मग घृतमारीला पहिल्यांदा पाठवण्याचं कारण ते काय? घृतमारीला युद्धात काही होणार तर नाही ना देवी, कारण ती एकटी आहे. श्री महादेव तिला काहीही होऊ देणार नाही. जयाद्री, काय ग, कुठे हरवलीस? काही नाही. श्री महादेवानी युद्धासाठी सज्ज व्हा असे सर्व देवतांना सांगितले आणि युद्धाचा प्रारंभ करण्यासाठी एक शक्ती निर्माण केली. मणी आणि मल्ल यापासून अनभिज्ञ होते, पण त्यांना ही गोष्ट कळलीच. मी तुमच्यासाठी एक वार्ता आणली आहे. वार्ता? कोणती वार्ता? आपल्या दैत्य कुळाला जणू आव्हान देण्यासाठी त्या महादेवाच्या कैलासावर सारे देव जमले आहेत. आजवर तो इंद्र आपला सेवक म्हणून होता आणि तोच इंद्र त्या महादेवाकडे सहाय्य मागण्यासाठी गेला. केवळ इंद्रच नाही तर सारे देव त्या महादेवाचे सहाय्य मिळेल यासाठी आतुर झाले आहेत. आता त्या देवांना त्यांची जागा दाखवून द्यावीच लागेल. पण आता आपण काय करायचं? सर्व दैत्यांना गोळा करा, त्या देवांना शासन करा. पण पिताश्री, त्या महादेवाचं तो महादेवच काय, पण या तिन्ही लोकातली कुठलीही शक्ती आली तरी ती आम्हा दोघा भावांना काही करू शकणार नाही, कारण आम्ही दोघेही अमर आहोत. आणि आता जर त्या देवांनी युद्ध पुकारलेच तर त्यांना शासन करावेच लागेल. आता तो महादेव काय करणार आहे ते बघतोच मी. निकुंभ आणि मणी, तुम्ही दोघे सुद्धा त्या देवांना शासन करण्यास सज्ज व्हा. नारायण नारायण. आपल्या अहंकाराने ग्रासलेल्या मणी आणि मल्लांना आपण काय करत आहोत याची जाणीव देखील नव्हती. कोणीही आता आपल्याला अडवू शकणार नाही असा त्यांना अहमभाव जडला. आणि जिथे अहमभाव जडतो तिथे विनाश हा होतोच. अहम, मी, माझी शक्ती, माझे सामर्थ्य या साऱ्याची जाणीव होणे आणि त्याने स्फुरण चढणे हीच अहंकाराची सुरुवात आहे. मणी आणि मल्लाच्या विनाशाला प्रारंभ झाला होता. त्यांनी सत्कर्माने आजवर जे जे प्राप्त केले होते त्याचा घडा केव्हाच फुटला होता. साक्षात त्रिमूर्तींचे अस्तित्वही त्यांनी नाकारले.
आणि आपणच सर्व सत्ताधीश आहोत ही त्यांची भावना बळावली. आपल्याला आता कुणीही रोखू शकणार नाही याची त्यांना जाणीव झाली. जर त्यांनी त्यांच्या अस्तित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असती तर ते चिरकाळ टिकले असते. पण त्यांचा अहम भाव त्यांना आडवा आला. जर महादेवांनी ठरवले असते तर त्यांना क्षणात भस्मसात केले असते, समूळ विनाश केला असता. परंतु त्यांचा अहंकार ठेचून काढणे हे आवश्यक होते. ही वृत्तीच घातक आहे आणि या वृत्तीचा स्वीकार केल्याने जे अधःपतन होणार होते ते साऱ्या सृष्टीला कळावे म्हणून श्री महादेवांनी युद्धासाठी सज्ज व्हा असे सांगितले. श्री महादेवांनी निर्माण केलेल्या शक्तीमुळे युद्धाचा प्रारंभ होणार होता. ती शक्ती त्यांचा विनाश करण्यासाठी निघाली होती आणि ही वार्ता मणिमल्लांपर्यंत पोहोचली. आता लवकरात लवकर आपल्याला आपला पवित्रा घ्यावा लागणार. ते देव जर युद्धासाठी सिद्ध होणार असतील तर आपल्याला सुद्धा त्यांना प्रत्युत्तर द्यावेच लागणार. काय वार्ता आहे? त्या देवांच्या कैवारी महादेवाची वार्ता आहे पिताश्री. कोणती वार्ता? बोल. बोल निकुंभ. दैत्य कुळाचा विनाश करण्यासाठी त्या महादेवानी युद्ध पुकारले आहे. इतकेच ना, मग आम्हाला त्याचे भय नाही. दैत्यांपासून वाचण्यासाठी हे भेकड देव नेहमीच कोणाचा तरी आधार घेतात. यावेळेस त्यांनी महादेवाला साकडे घातलेले दिसते आहे. केवळ इतकेच नाही तर त्या महादेवानी या युद्धाला प्रारंभ करेल अशा शक्तीचं निर्माण केला आहे. कोणती शक्ती? अतिसंहारक अशी शक्ती त्या शंकराने आपल्या जटेतून निर्माण केली आहे. त्या शक्तीला आज्ञा केली आहे की तुम्हा दोघा भावांचा विनाश कर म्हणून. आमचा विनाश? अशी शक्ती आमच्या समोर येण्याआधीच मी तिला संपून टाकेन. दैत्य कुळातील एकाही दैत्याला ती काहीही करू शकणार नाही. ही शक्ती कितीही भीषण असली तरी मी तिला सहज लोळवेल. येऊ दे त्या शक्तीला माझ्या समोर. नाही त्या शक्तीला लोळून माघारी पाठवलं तर दैत्यराज मल्लासूर नाव सांगणार नाही मी कधी. नारायण नारायण. जो देव सर्व भूतांच्या ठाई ज्ञान रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार माझा असो. हे दयाळा सर्व भूतांच्या ठाई तू कामरूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे अघनाशका सर्व भूतांच्या ठाई हर्ष रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. प्रत्यक्ष श्री महादेवांची शक्ती, पण मणी आणि मल्लांनी तिलाही आव्हान दिले. त्या शक्तीला युद्धभूमीतच लोळवून टाकू अशी वल्गना करू लागली. अशुभाची ही शक्ती असते, अशुभाला ही बळ असते आणि त्यातूनच मणी आणि मल्ल बोलत होते, वागत होते. सांब सदाशिवाचे सौम्य स्वरूप त्यांना कळले नाही.
आणि म्हणूनच रौद्र रूपाला त्यांना सामोरे जावे लागणार होते. ही वार्ता जशी मल्लाला कळली तशीच ती दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांनाही कळली. श्री महादेवांकडून मला ज्ञान प्राप्ती झाली. ते माझे गुरु. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी दैत्य कुळाच्या भल्यासाठी सदैव तत्परतेने कार्य करीत असे. पण आज श्री महादेवांची मणी आणि मल्ल निर्भत्सना करीत आहेत आणि म्हणूनच त्यांचा सर्वनाश करण्यासाठी श्री महादेवांनी युद्धाची घोषणा केली आहे. दैत्य कुळाच्या उद्धाराचे जे स्वप्न मी पाहिले ते माझ्या डोळ्यांसमोर धुळीस मिळताना कित्येकदा मी बघितले आहे. श्री महादेव कृपा सिंधू आहेत, भक्तवत्सल आहेत, क्षमाशील आहेत. पण जर त्यांचा क्रोध अनावर झाला तर ते क्षणार्धात समस्त दैत्य कुळाचा विनाश करतील. मी दैत्य कुळाचा आचार्य म्हणून हे होऊ देता कामा नये. मी श्री महादेवांना भेटणं अनिवार्य आहे. जय जयाजी शशि शेखरा, जय जयाजी गंगा जुट त्रिपुर हरा, जय जयाजी वृषभ ध्वजा उमापती विश्वपालका, जय जयाजी प्रताप विस्तारिता भवमोचना सर्वेशा. शुक्राचार्य, तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. बोलावे. हे महादेवा, आपण जी युद्धाची घोषणा केली त्याचा प्रतिध्वनी अवघ्या त्रिभुवनात घुमला. आता सगळे विश्व युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे. या युद्धात प्रचंड प्रमाणात संहार होणार. हे युद्ध आपण थांबवावे अशी प्रार्थना करण्यासाठी मी इथे आलो आहे. आचार्य, युद्धाला सुरुवात कोणी केली? हे श्रीनाथ, या युद्धाचे संपूर्ण दायित्व दैत्य कुळाचे आहे हे मी मान्य करतो. नाही, दैत्य कुळाचे दायित्व नव्हे आचार्य, तर केवळ मणिमल्लाचे. मणिमल्लाने संपूर्ण दैत्य कुळाला या युद्धात ओढले आहे. क्षमा असावी प्रभू. आचार्य, आपण क्षमा का मागता आहात? माते, कारण मणी आणि मल्लांना मी या युद्धापासून रोखू शकलो नाही. ब्रह्मदेवानी त्यांना वरदान दिले आणि आपण या त्रिभुवनाचे राजे आहोत असे त्यांना वाटू लागले. सुरुवातीला त्यांनी कल्याणाचे राज्य केले जे असुर परंपरेच्या विरुद्ध होते. नंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवलेच. दैत्य कुळाच्या उद्धारासाठी ही योग्य संधी होती. पण मणी आणि मल्लांचा अहंकार बाधक ठरला. आचार्य, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या सदाचारी माणसांवर अन्याय झाला आणि मी शांत बसून राहिलो असे होणार नाही. मणिमल्लांना असत्याच्या मार्गाचे मूल्य चुकवावे लागणार. क्षमा असावी प्रभू. पण मी नम्रपणे विनंती करतो, आपण मणी आणि मल्लांना क्षमा करून त्यांना आणखी एक संधी द्यावी. आचार्य, काय बोलता?
पृथ्वी पाताळ स्वर्ग ह्या त्रिभुवनाला पेटीस धरणाऱ्या त्या नराधमांना क्षमा असावी. पापाचे शासन झाले नाही तर पाप करणाऱ्याचा उन्मत्तपणा वाढतो आणि मग भक्तांनी अशा वेळी कुणाकडे पाहावे. आचार्य, युद्धाची तर घोषणा झाली आहे. दैत्य कुळाच्या विनाशाला मणिमल्ल कारणीभूत ठरणार आहे. आता युद्ध अटळ आहे.